Once again, welcome to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. या यूट्यूब चॅनलवरचा आपला दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पेपर पॅटर्न बघितला, मार्किंग स्कीम बघितली, ॲन्युअल पेपरची कशी असणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. हा तुमच्या केमिस्ट्री टेक्स्टबुक मधला चॅप्टर नंबर 15 आहे. तर चला स्टार्ट करूया. पॉलिमर हा वर्ड बनतोय पॉली प्लस मर. यात पॉली म्हणजेच काय हो, मेनी, आणि मर हा एक ग्रीक वर्ड आहे मेरॉस या वर्ड पासून तो डिराइव्ह झालाय. मेरॉस या शब्दाचा अर्थ आहे पार्ट्स किंवा युनिट्स. सो पॉलिमर इज इक्वल टू पॉली प्लस मर दॅट गिव्स मेनी पार्ट्स. म्हणजेच काय, मेनी म्हणजे काय, एन नंबर ऑफ स्मॉल लहान सिंपल मॉलिक्युल्स अंडरगो सम प्रोसेस, काही केमिकल प्रोसेस होते त्याच्यावरती, आणि आपल्याला काय मिळतो, एक जायंट मॉलिक्यूल मिळतो. एन नंबर ऑफ स्मॉल मासेस, लहान मास किंवा काय म्हणतो आपण मायक्रो मॉलिक्यूल, काही प्रोसेस करतो अंडरगो सम केमिकल कॉम्बिनेशन किंवा अंडरगो पॉलिमरायझेशन, आणि आपल्याला काय मिळतो, बिग मास किंवा मॅक्रो मॉलिक्यूल. लहान लहान स्मॉल मासचे मॉलिक्युल्स ॲग्रिगेट होतात किंवा केमिकल प्रोसेस करतात आणि एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो, म्हणजेच कोण, मॅक्रो मॉलिक्यूल. अगदी तसंच एन नंबर ऑफ आपण काय म्हणू शकतो, मोनोमर. स्मॉल सिंपल मॉलिक्युल्स म्हणजेच मोनोमर्स अंडरगो पॉलिमरायझेशन अँड गिव्स पॉलिमर, आणि आपल्याला काय भेटतो, पॉलिमर भेटतो. आता याच डायग्रामवरून तुम्ही अगदी इझिली काय करू शकता, पॉलिमरची डेफिनेशन लिहू शकता. कशी बघा, पॉलिमर इज जायंट कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल और पॉलिमर इज जायंट कॉम्प्लेक्स मॅक्रो मॉलिक्यूल दॅट आर फॉर्म, की कसा बनलाय, बाय रिपीटिंग स्मॉल युनिट्स रिपीट करून बनलाय. या स्मॉल युनिट्सनाच आपण काय म्हणतो, मोनोमर. सो फायनली डेफिनेशन आपण इथे लिहिली आहे, पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॅक्रोमॉलिक्युल्स दॅट आर फॉर्म्ड बाय रिपीटिंग स्मॉल युनिट्स कॉल्ड मोनोमर्स. हाय मॉलिक्युलर मास असतं, अगदी सरळ आहे. लहान लहान मोनोमर्स एकत्र येतात, पॉलिमरायझेशनची प्रोसेस होते, आणि एक बल्की मॉलिक्यूल, एक मॅक्रो मॉलिक्यूल आपल्याला भेटतो. त्याचं मास ऑफकोर्स त्या लहान पार्टिकलपेक्षा जास्त असणार आहे, आणि ते किती असतं, तर 10⁻³ to 10⁻⁷. यू म्हणजेच काय, ॲटॉमिक मास युनिट, इतका बल्की तो मॉलिक्यूल असतो. आता पॉलिमर आपल्याला कमर्शियली खूप युजफुल आहे. तुम्ही आता पेन घेतला असेल हातामध्ये, बरोबर आहे, तो पेन पॉलिमर आहे. तुम्ही ज्या पेपरवरती लिहिताय तो एक पॉलिमर आहे. तुम्ही सकाळी उठून जो टूथब्रश करता तो ब्रश फायबर पॉलिमर आहे. तुम्ही घातलेला अंगात जो ड्रेस आहे, तो कोट आहे, तो कशाचा बनलाय, पॉलिमरचा बनलाय. आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये पॉलिमरचा खूप सारा यूज आहे, आणि त्याच्यामुळेच हा चॅप्टर ॲप्लिकेशनच्या दृष्टिकोनातून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आला. हे झालं जनरली डेफिनेशन ऑफ पॉलिमर. जनरली पॉलिमर काय आहे. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्यांदाच तुमच्या चॅप्टरची सुरुवात केली, कॅन यू रिकॉल या पार्टनी. या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल कॅन यू रिकॉल. त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला काय सांगितलाय, डिफरन्शिएट द फॉलोइंग मॉलिक्युल्स इनटू बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. आता पहिला बघा, बायोडिग्रेडेबल म्हणजे काय आहे. बायो म्हणजे नॅचरल, डिग्रेड म्हणजे डिकम्पोज होणारा. जे सबस्टन्स नॅचरली मायक्रोब ऑर्गॅनिझम्समुळे काय होतात, डिकम्पोज होतात स्वतःहून, त्याला म्हणायचं बायोडिग्रेडेबल. आणि ज्या कंपाऊंड्सवरती मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन प्रोसेस करू शकत नाहीत त्यांना काय म्हणायचं, नॉन बायोडिग्रेडेबल. चला एक्झाम्पल्स काय विचारले बघा तुम्हाला. थर्मोकॉल एक विचारलं. तुम्ही सांगा थर्मोकॉल काय आहे, बायोडिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे. तर ऑफकोर्स थर्मोकॉल काय आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्यानंतर विचारले ग्लास सुद्धा नॉन बायोडिग्रेडेबलचं एक्झाम्पल आहे. तुम्ही चार्ट करू शकता. त्याच्यानंतर वूड नॅचरली ऑकरिंग आहे. सो ऑफकोर्स वूडवरती काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजिशन प्रोसेस करतील आणि वूड तुमचं डिकम्पोज होऊ शकतं. त्यानंतर विचारलेलं आहे कॉटन क्लोथ्स. कॉटन सुद्धा नॅचरली ऑकरिंग आहे, सो ते सुद्धा डिकम्पोज होतं. कॉटन इज एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल.
त्याच्यानंतर पेपर बॅग्स आर ऑल्सो बायोडिग्रेडेबल. पॉलिथिन बॅग जी कॅरी बॅग तुम्ही घेता ती इट इज नॉट बायोडिग्रेडेबल, ती नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजिशन प्रोसेस करू शकत नाहीत. नायलॉनच्या रोप्स आपण बनवल्यात त्या, सो दे आर नॉन बायोडिग्रेडेबल, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन प्रोसेस करू शकत नाहीत. फ्रूट पील्स दे आर नॅचरली ऑकरिंग, ऑफकोर्स मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना डिकम्पोज करणार आणि ते कशात क्लासिफाय होतील तुमचे बायोडिग्रेडेबल्समध्ये. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन काय विचारलाय, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड मटेरियल. तुम्ही मॅनमेड मटेरियलचे काही एक्झाम्पल देऊ शकता. पेन मॅनमेड आहे, बुक मॅनमेड आहे, मोबाईल मॅनमेड आहे, बकेट मॅनमेड आहे, कोंब मॅनमेड आहे, टॉयज मॅनमेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. विच मटेरियल इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज अँड कोम्स. टॉय खेळणी आणि कोंब म्हणजे कंगवा तुमचा, हे पण पॉलिमर पासून बनले, प्लास्टिक पासून बनले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट एक्झाम्पल्स ऑफ थर्मोसेटिंग प्लास्टिक आर्टिकल्स. आता थर्मोसेटिंग म्हणजे काय हे पहिला माहिती पाहिजे. तर थर्मोसेटिंग हा पॉलिमरचा एक टाईप आहे. असे पॉलिमर की ज्यांना हीट दिल्यानंतर ते हार्ड बनतात, त्या पॉलिमर्सला म्हणायचं थर्मोसेटिंग पॉलिमर. तर असे काही एक्झाम्पल्स माहिती आहेत का तुम्हाला, असं कोणतं पॉलिमर आहे की ज्याला हीट केल्यानंतर काय होईल, तो हार्ड होईल पॉलिमर. तर याचे एक्झाम्पल्स लिहून घ्या. बेकलाइट, आणि याचं स्ट्रक्चर, याचं फॉर्मेशन आपल्याला चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. बेकलाइट एक्झाम्पल आहे याचं. वल्कनाइज्ड रबर सुद्धा एक एक्झाम्पल आहे थर्मोसेटिंग प्लास्टिकचं. लिस्ट व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक, हा तुमचा लास्ट क्वेश्चन आहे. प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज लिहायच्या तुम्हाला. त्यातली पहिली प्रॉपर्टी म्हणजे प्लास्टिक काय, लाईट वेट आहे, प्लास्टिक इज लाईट वेट. सेकंड प्रॉपर्टी आहे की त्याची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे, म्हणजे लाईट वेट असून सुद्धा प्लास्टिक कसं आहे, स्ट्रॉंग आहे. डिसएडव्हान्टेजेस सांगायचे झाले प्लास्टिकचे तर इट इज नॉन बायोडिग्रेडेबल अँड हेन्स हार्मफुल टू नेचर. जर आपण त्याला जाळलं, हीट केलं तर इट विल इमिट टॉक्सिक गॅस विच इज व्हेरी हार्मफुल टू ॲटमॉस्फिअर, विच इज व्हेरी हार्मफुल टू नेचर. ओके, त्याच पेजवरती तुम्हाला आणखीन एक चॅट दिलाय डू यू नो म्हणून. त्यामध्ये पॉलिमर या फील्डमध्ये कोणत्या सायंटिस्टनी पायनरिंग वर्क केलंय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिले, आणि ॲज अ सायन्स स्टुडंट हे वाचणं तुम्हाला कंपल्सरी आहे, हे माहिती असणं कंपल्सरी आहे ॲक्च्युली. त्यानंतर या चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बघायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरमध्ये आपल्याला एक चार्ट काढून घ्यायचा पॉलिमर्सचा सगळ्यात पहिल्यांदा. तर क्लासिफिकेशनचा मी इथं काढते, तुम्ही पण तुमच्या नोटबुक्समध्ये काय करू शकताय, कॉपी डाऊन करू शकताय, जेणेकरून तुमच्या नोट्स स्वतः तयार होतील. तर क्लासिफाय करतो आपण पॉलिमर्सला वेगवेगळ्या बेसिसवरती. फॉर एक्झाम्पल, पहिलंच आपण कशाच्या बेसिसवरती केलं, सोर्स म्हणजे ओरिजिनच्या बेसिसवरती. तो पॉलिमर आपल्याला आला कुठून, नॅचरली प्रेझेंट आहे की मॅनमेड आहे, म्हणजेच काय, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन म्हणू शकताय. आणखीन कशाच्या बेसिसवर करू शकतो आपण, तर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, जो पॉलिमर तुम्ही शिकताय त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर ते लिनियर एक चेन असू शकते किंवा ब्रांचिंग वालं स्ट्रक्चर असू शकतं, आणखीन काय वेगवेगळे स्ट्रक्चर असू शकतात का, हे आपण क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ स्ट्रक्चर मध्ये बघायचं आहे. आणि थर्ड आहे मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय, पॉलिमरायझेशन काय आहे, ही एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये स्मॉल मोनोमर्स, एन नंबर ऑफ मेनी मोनोमर्स come together, undergo some chemical process and gives a bulky macromolecule, आणि आपल्याला एक मोठा पॉलिमरचा मॉलिक्यूल मिळतो. तर ही जी प्रोसेस आहे, ही जी केमिकल प्रोसेस आपण करतो, या प्रोसेसला काय म्हणायचं, पॉलिमरायझेशन. तर ती काय टाईपची आहे, मेकॅनिझम कोणता आहे या प्रोसेसचं, हे आपण कशात शिकणार आहे, मोड ऑफ पॉलिमरायझेशन मध्ये. हे झाले 3 ऑन द बेसिस ऑफ सोर्स, स्ट्रक्चर आणि काय, पॉलिमरायझेशन. फोर्थ बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑन द बेसिस ऑफ IMF म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता बघा, मेनी नंबर ऑफ मोनोमर्स काय झाले, ॲग्रिगेट झाले, त्यांनी काय केलं,
बॉन्ड बनवलाय एकत्र येऊन. तर हा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, किती इंटरमिजिएट त्यांच्यामध्ये लिंकेज आहे किंवा वीक आहे का, हे जाणून घ्यायचं. म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे, तर ह्या मोनोमर्स मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जाणून घ्यायचं आपल्याला. मग जर हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर तुमचा पॉलिमर कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. जर तो वीक असेल तर तुमचा पॉलिमर कसा असेल, वीक पॉलिमर असेल. नेक्स्ट बघा, आणखीन कशाच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन करू शकतो. सोर्स झालं, स्ट्रक्चर झालं, मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे प्रोसेस कशी आहे त्याच्यावर झालं, इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती झालं, स्ट्रॉंग आहे की वीक आहे याच्यावरती. आणखी नेक्स्ट बघायचं आपल्याला टाइप ऑफ मोनोमर. टाइप ऑफ मोनोमर, तुम्ही जो मोनोमर घेतलाय त्याचा टाइप काय आहे, म्हणजे काय तुमची जी रिॲक्शन आहे मोनोमर गिव्स पॉलिमरची, हे मोनोमर कसं आहे, एकच मोनोमर रिपीटेडली ऍड झालाय आणि मग पॉलिमर मिळालाय, की एकापेक्षा जास्त मोनोमर आहे तुमच्याकडे आणि मग तुमचा पॉलिमर मिळालाय, म्हणजे टाइप ऑफ मोनोमर. तुमचा टाइप ऑफ मोनोमर कसं आहे. आणखीन एक आहे तुमच्या मोड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे, आणि ते म्हणजे आहे बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबिलिटी. आणि आता आपण बघितलं तुमचा पॉलिमर बायोडिग्रेड होतो की नाही होत, या बेसिसवर काय आहे बायोडिग्रेडेबिलिटी सांगितले. ओके, 1 2 3 4 5 6 वेज आहेत तुमचा पॉलिमर क्लासिफिकेशन करण्याची. तुम्ही हवं तर ह्या बोर्डचा स्क्रीनशॉट करून घ्या, जेणेकरून आपल्याला तुमच्या नोट्स बनवता येतील ॲट अ टाइम तुमच्या नोटबुकमध्ये. तोपर्यंत मी बोर्ड क्लीन अप करते या साईडचा. क्लासिफिकेशन मध्ये आपण पहिल्यांदाच काय स्टार्ट करतोय, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स बघायचं आपल्याला पहिल्यांदा. आणि क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ सोर्स पण 3 टाइप्स आहे. बघा कसं, सोर्स, तुमचा पॉलिमर नॅचरल पॉलिमर असू शकतो किंवा काय असू शकतो, मॅनमेड. मॅनमेड म्हणजे सिंथेटिक, किंवा काय असू शकतो, सेमी सिंथेटिक. किंवा काय असू शकतो, सेमी सिंथेटिक. आता त्यातला पहिला बघा, ए नॅचरल पॉलिमर. त्याला परत आपण फर्दर काय करू शकतो, तो प्लांट ओरिजिनचा असू शकतो किंवा इट इज ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल असं असू शकतो. बरोबर आहे. नॅचरल पॉलिमर्स तुम्ही कसं डिफाईन करा, ए नॅचरल पॉलिमर्स आर डिफाइंड ॲज polymers that are obtained from nature. They are further classified as polymers of plant origin and polymers of animal origin. त्यातला पहिला प्लांटचं बघा, असे पॉलिमर्स की जे आपल्याला प्लांट कडून ऑब्टेन आहेत. पॉलिमर्स दॅट आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट आर कॉल्ड एज प्लांट पॉलिमर. आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहा. त्याचे एक्झाम्पल काय असणार आहे, कॉटन, जे आपल्याला कॉटन प्लांट पासून भेटतं. त्यानंतर काय असेल, सेकंड आपल्याला लिनन, LINEN लिनन, जे आपल्याला फ्लॅक्स प्लांट पासून भेटतो. रबर सुद्धा आपल्याला नॅचरल प्लांट ओरिजिनचा पॉलिमर आहे, जो आपल्याला कशापासून भेटतो, लॅटेक्स ऑफ रबर ट्री. रबरचं ट्री असतं त्याच्या चिकापासून काय भेटतो आपल्याला, रबर भेटतो. हे झाले तुमच्या प्लांट ओरिजिनचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट ॲनिमल पॉलिमर. Polymers that are obtained from animals are called as animal polymer. Polymers that are obtained from animals. For example, काय सांगू शकता तुम्ही एक्झाम्पल, आपल्याला वूल एक टाईपचं पॉलिमर आहे जे आपल्याला शिपच्या हेअर पासून भेटतं, राईट. त्यानंतर आपल्याकडे काय आणखी, सिल्क, कोणापासून भेटतं आपल्याला, सिल्क वॉर्म पासून भेटतं, राईट. सो हे 2 एक्झाम्पल झाले ॲनिमल पॉलिमरचे. आपण विथ डेफिनेशन चाललो, त्या डेफिनेशन्स इझी आहे त्यामुळे मी लिहित नाहीये, त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. ज्या डेफिनेशन टफ असतील त्या आपण बोर्डवरती नक्की लिहू. त्यानंतर आपला आहे सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर हा पोर्शन रफ करू. ओके, आता बघा, सिंथेटिक या वर्ड मध्येच काय लक्षात येतं, सिंथेसिस केलेले. द पॉलिमर्स दॅट आर सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी. असे पॉलिमर जे लॅबोरेटरीमध्ये, लॅबमध्ये बनवतो आपण, त्यांना काय म्हणायचं,
सिंथेटिक पॉलिमर्स आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहून घ्या. नायलॉन, टेरिलिन, दोन्ही कापडाचेच टाईप आहेत, नायलॉन, टेरिलिन. ओके. त्यानंतर थर्ड काय पोर्शन आहे आपला, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. आता बघा, सेमी सिंथेटिक म्हणजे काय, तर नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्सच आहेत, पण त्यांच्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस करून काय केलंय, नवीन त्यांच्यापासूनच नवीन पॉलिमर तयार केलाय. सो याची डेफिनेशन हवं तर लिहून घ्या. कशाची डेफिनेशन लिहितो आपण, सेमी सिंथेटिक पॉलिमर्सची. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स काय म्हणायचं, दे आर obtained from or they are derived from natural polymers. They are derived from natural polymer by some chemical processes. काही केमिकल प्रोसेस आपण त्याच्यावरती करतोय. कशासाठी करतोय, टू इम्प्रूव्ह इट्स प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज काय करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी. आता नेमके कसल्या प्रॉपर्टीज, तर टेन्साइल स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ वाढवतो आपण. लस्टर, त्याची चकाकी वाढवतो आपण, अँड एक्सेट्रा, आणि ज्या हव्या त्या. ठीक आहे. सेमी सिंथेटिकचे एक्झाम्पल्स इथे खाली लिहिते. सेमी सिंथेटिकचे एक्झाम्पल, विस्कस रेयॉन, हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, विस्कस रेयॉन. सेकंड एक्झाम्पल, क्युप्रा अमोनियम रेयॉन, क्युप्रा अमोनियम रेयॉन. ओके. सो इथं आपला काय एंड होतोय, क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ सोर्स. हे तिन्ही तुम्हाला कळाले असतील. ह्याचे एक्झाम्पल सुद्धा इझी आहेत. ही दोन नावं फक्त तुमच्यासाठी नवीन आहेत, विस्कस रेयॉन आणि कोण आहे, क्युप्रा अमोनियम रेयॉन. हे नोट डाऊन करा, हवं तर स्क्रीनशॉट करा. आणखीन एक, सेमी सिंथेटिक पॉलिमर्सला आपण काय म्हणू शकतो, रिजनरेटेड पॉलिमर्स. का, कारण ते आधीच नॅचरली ऑकरिंग जे पॉलिमर आहेत त्यांच्यापासूनच डिराईव्ह केले, सो आपण त्यांना रिजनरेटेड पॉलिमर सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही नोट डाऊन करा. हा चार्ट मी पुसते. आता आपल्याला काय बघायचं बघा, सोर्स नंतर आपल्याला बघायचं ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला 3 टाईप बघायचे. तिन्ही टाईप एकदम इझी आहे. ओके, चला इकडे बघू आपण आता. ऑन बेसिस ऑफ स्ट्रक्चर परत 3 पार्ट आहेत. स्ट्रक्चर तुमचं लिनियर असू शकतं, म्हणजेच कसं, स्ट्रेट चेन. स्ट्रक्चर तुमचं कसं असू शकतं, आणखी ब्रांच चेन, किंवा कसं असू शकतं, 3 डायमेन्शनल. 3D म्हणजे काय, 3 डायमेन्शनल क्रॉस लिंक स्ट्रक्चर. ओके. आता आपण ह्या लिनियर, ब्रांच किंवा 3D क्रॉसलिंक पॉलिमरला शिकतानाच असं शिकायचं की तुमच्या शॉर्ट नोट्स काय तयार झाल्या पाहिजेत. बघा कसं, पहिलं स्टार्ट करतोय आपण लिनियर पॉलिमर. लिनियर पॉलिमर मध्ये काय होतंय, तुमचे लहान लहान जे स्मॉल मोनोमर्स आहेत ते ऍडअप होतात असे की काय होईल, एक सिंगल लॉंग स्ट्रेट चेन तयार होईल. या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, लिनियर पॉलिमर्स. लिनियर पॉलिमर्स मध्ये काय होतं, मोनोमर्स गेट ऍडेड सच दॅट, कसे मोनोमर असतात, सच दॅट अ स्ट्रेट लॉंग चेन पॉलिमर इज फॉर्म. मोठा स्ट्रेट चेन पॉलिमर तयार होतो. लॉंग चेन पॉलिमर इज फॉर्म. दुसरा काय सांगू शकतो आपण, ह्यामध्ये जे मोनोमर्स आहेत हे कसे आहेत, बाय फंक्शनल आहेत. मोनोमर्स कसे आहेत ह्यामध्ये, बाय फंक्शनल. आता बाय फंक्शनल म्हणजे काय, बाय फंक्शनल म्हणजे ज्याच्याकडे
दोन फंक्शनल ग्रुप आहेत, असे मोनोमर्स आहेत की ज्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आता याचं ऍडिशन कसं होतं ते मी सांगते, आधी तुम्ही लिहून घ्या. मोनोमर्स कसे आहेत, बाय फंक्शनल असू शकतात किंवा मोनोमर्स कोण असू शकतात, अल्किन्स म्हणजे ज्यांच्याकडे डबल बॉन्ड आहे. आता बघा मी हा पोर्शन इकडचा बोर्ड पुसून घेते, हे लिहून झालेलंच आहे तुमचं. एक्सप्लेनेशनसाठी जागा लागते. ठीक आहे, पहिलं काय झालं आपलं बाय फंक्शनल. फॉर एक्झाम्पल हा माझा मोनोमर आहे जो 3 युनिट्स पासून किंवा मी असा काढते, हा माझा मोनोमर आहे. तिकडे एक फंक्शनल ग्रुप आहे, हा त्याचा दुसरा फंक्शनल ग्रुप. कुठलाही मॉलिक्यूल आहे की ज्याच्या एंडला टर्मिनसला काय आहे, दोन फंक्शनल ग्रुप आहेत. सेम तसंच काय असणार आहे, दुसरा एक मोनोमर असणार आहे, त्याचे पण टर्मिनसला कोण असणार, बाय फंक्शनल ग्रुप असणार. हा जेव्हा ऍड होईल तेव्हा हा पोर्शन एलिमिनेट होईल आणि नुसती चेन काय होत राहील, ही ऍड होत राहील. हा याचा पोर्शन इकडे आणि हा फंक्शनल ग्रुप इथे, हा फंक्शनल ग्रुप इथे. आणखीन एक मॉलिक्यूल येईल जो परत तुमचा मोनोमर असेल असा काहीतरी की ज्याला दोन फंक्शनल ग्रुप आहेत. हा परत काय होईल, एलिमिनेट होईल, हा आणि हा ऍड होत राहील. सो बाय फंक्शनल ग्रुपमुळे काय झालं, ते दोन टर्मिनललाच राहिले आणि बाकीची चेन काय होत राहिली, लिनियरली ऍड होत राहिली आणि तुम्हाला काहीतरी असं स्ट्रक्चर दिसेल त्याचं फायनली. सो मोनोमरचा काय म्हणतो आपण, बाय फंक्शनल. आणि मोनोमरचा जनरली अल्किन्स किंवा विनिल्स म्हटलंय. अल्किन्स का, फॉर एक्झाम्पल घ्यायचे, याचे एक्झाम्पल्स लिहा. PVC पॉलीविनिल क्लोराइड किंवा पॉलीइथिन किंवा कोण घेतलं आपण पॉलीइथिन. आणि काय लिहितोय आपण ह्याच्या ब्रॅकेटमध्ये, हे इम्पॉर्टंट आहे, हाय डेन्सिटी पॉलिमर. काय लिहितोय, हाय डेन्सिटी पॉलिमर. आता हे असंच का, बघा हाय डेन्सिटी पॉलिमरच का लिहिलंय, ह्याच्या मागे पण रिझन आहे. आपण एक्झाम्पल्स घेतो पॉलीइथिनचं. पॉलीइथिनचं एक्झाम्पल आपण घेतोय. आता पॉलीइथिनचं मोनोमर कोण असणार आहे, इथिन, CH2 डबल बॉन्ड CH2. आपल्याला किती घ्यायचे असतात, n नंबर ऑफ मेनी अंडरगोज पॉलिमरायझेशन. कसा बनवायचा बघा, CH2 तुमचा ग्रुप आहे तसा, ही जी डबल बॉन्ड आहे तुमच्या अल्किनची ती काय होते, तुटते. इकडे CH2 ग्रुप आहे तसा, पुढे मागे ही चेन काय होते, वाढत राहते. किती, n टाइम्स. हा तुमचा बिग मॅक्रो मॉलिक्यूल किंवा पॉलिमर तयार झाला ज्याचं नाव आहे पॉलीइथिन. आता हाय डेन्सिटी पॉलीइथिन का म्हटलं, तर बघा ही पॉलीइथिनची तुमची एक चेन, डायग्रामॅटिकली मी कशी एक्सप्लेन करते याला, ही झाली तुमची पॉलीइथिनची एक लिनियर चेन. आणखीन काय असेल, दुसरी आणखी कुठली तरी तीच पॉलीइथिनची चेन असणार आहे, आणखीन पॉलीइथिनची चेन असणार आहे. आता हे काय झालं, 3 लिनियर चेन्स कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार करत आहेत, कॉम्पॅक्ट बनत आहे. त्यामुळे काय झालं, इथं व्हॉल्यूम कमी, स्पेस आहे का यांच्यामध्ये, नाहीये. म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम डिक्रीज झाला. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाला म्हणजेच काय झालं, डेन्सिटी तुमची वाढली. माहिती आहे तुम्हाला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर तुमचं व्हॉल्यूम कमी होत असेल तर तुमची मॉलिक्यूलची डेन्सिटी काय होत असते, वाढत असते. सो पॉलीइथिनला आपण काय लिहिलं, हाय डेन्सिटी पॉलिमर. ओके, आता एक्झाम्पल दुसरं काय, PVC पॉलीविनिल क्लोराइड. इथेच बघूया, PVC पाईप्स तुम्हाला माहित आहे, त्याच आहे त्या पॉलीविनिल क्लोराइड. आता हे नाव दिले तुम्हाला, स्ट्रक्चर बऱ्यापैकी जणांना माहिती नसणार आहे, लक्षात कसं ठेवायचं बघा. स्ट्रक्चर विनिल म्हणजे काय, व्हिसिनिटी वरून आलंय. व्हिसिनिटी म्हणजे जवळ, डबल बॉन्डला लागूनच जवळ असणाऱ्या कार्बनला काय लावायचं, क्लोरीन ग्रुप लावायचं. अल्किन आहे तसा काढायचा, CH2 डबल बॉन्ड CH2 होताना इथे यातला एक हायड्रोजन काढायचा आणि काय लावायचं, क्लोरीन लावायचा. किती टाइम्स घ्यायचं तुम्हाला, n टाइम्स. अंडरगो पॉलिमरायझेशन आणि काय बनतं, CH2 आहे तसा, डबल बॉन्ड तुटून सिंगल बॉन्ड CH आणि इकडे काय आलं तुमचा खाली क्लोरीन. इकडे पुढे लॉंग चेन, इकडे पुढे लॉंग चेन आणि किती, n टाइम्स. हा पॉलिमर तुमचा कोण आहे, PVC पॉलीविनिल क्लोराइड. आणि हा मोनोमर कोण आहे तुमचा, विनिल क्लोराइड, फक्त विनिल क्लोराइड. दोन्ही एक्झाम्पल विथ रिॲक्शन बघितलेत आपण. हाय डेन्सिटीज का म्हटलं हे पण बघितलं,
बाय फंक्शनल म्हणजे काय, दोन फंक्शनल ग्रुप असतो मोनोमर मध्ये. मोनोमर जनरली अल्कीन असतो. हे झालं तुमचं जनरल एक्सप्लेनेशन फॉर लिनियर पॉलिमर्स. स्क्रीनशॉट करा, हवं तर नोट्स मध्ये कॉपी डाऊन करा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्रांच चेन पॉलिमर्स. बी ब्रांचिंग. आता लिनियर शिकल्यामुळे काय झालं असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्रांच चेन म्हणजे नेमकं काय झालं असेल ते. ऑफकोर्स लिनियर मध्ये जशी चेन होती तशी इथेही चेन असणार आहे, बरोबर आहे. आणि फक्त इथं काय झालं असणार आहे, तुमच्या लिनियर मेन चेनला ब्रांचिंग आली असणार आहे. अशा पॉलिमर्सना काय म्हणायचं, ब्रांच चेन पॉलिमर्स म्हणायचं. यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, इथले जे मोनोमर असणार आहे, तुमचा स्टार्टिंग मोनोमर जो असणार आहे तो कसा असणार आहे, लिनियर मध्ये काय होता बाय फंक्शनल, ब्रांच मध्ये कसा असतो ट्राय फंक्शनल. ट्राय फंक्शनल कसा, इकडे जे दोन असतील ते तुमच्या चेन मध्येच भाग घेतील. मग ब्रांच बनवणारा जो असेल तो कसला असेल, तुमचा तिसरा फंक्शनल ग्रुप असेल. मोनोमर्स जनरली काय म्हटलंय, ट्राय फंक्शनल किंवा हॅव, किंवा ह्यालाच काय म्हणू शकतो, हॅव 3 फंक्शनल ग्रुप असतात याच्यामध्ये. ओके, एक्झाम्पल काय लिहू शकता तुम्ही याचा, ब्रांच चेनचं PAN. PAN म्हणजे कोण, पॉली ॲक्रिलो नायट्राइड. पॉली ॲक्रिलो नायट्राइड. स्ट्रक्चर बघा सेम आहे, आधी काढलं त्याच ॲनालॉगस आहे. CH2 डबल बॉन्ड CH, मगाशी खाली कोण होतं, क्लोरीन होतं. आता कोण काढायचं, C ट्रिपल बॉन्ड N किंवा डायरेक्ट CN लिहिलं तरी चालतं. हा आहे तुमचा ॲक्रिलोनायट्राइड, किंवा नाव कसं सांगितलेलं बघा, डबल बॉन्डला लागून असणाऱ्याच कार्बनला कोण आला, सॉरी डबल बॉन्डेड कार्बनलाच कोण आला, तुमचा सायनाइड किंवा नायट्राइल ग्रुप आला. म्हणून याला काय म्हणायचं, व्हिसिनिटी मध्ये आला म्हणून विनिल नायट्राइड. विनिल नायट्राइड, ठीक आहे. हा पॉलिमरायझेशन करतो आणि पुढे काय बनला बघा, CH2 ग्रुप आहे तसा, डबल बॉन्डचं काय झालं, सिंगल बॉन्ड, CH आहे तसा, आणि खाली तुमचा सायनाइडचा ग्रुप, इकडे लॉंग चेन, पाठीमागे लॉंग चेन, N टाइम्स हा पॉलिमर तुमचा कोण बनला, PAN, पॉली ॲक्रिलो नायट्राइड. काही स्टुडंट्सच्या मध्ये मनामध्ये डाऊट आला असेल, इथे ही ब्रांच बनली म्हणून याला काय म्हटलं, PAN ला पॉली ॲक्रिलो नायट्राइल इज अ ब्रांच आहे. इथे तुम्ही क्लोरीनला ब्रांच म्हणाल, ह्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. हा एक कार्बन चेन आहे म्हणून कार्बन चेनला आपण काय म्हणू शकतो, ब्रांच चेन म्हणू शकतो. पण एकटा क्लोरीन ॲटम कधी सुद्धा चेन बनू शकत नाही, तो काय आहे, तुमच्या लिनियर चेनचाच भाग आहे. म्हणून PVC पॉलीव्हिनिल क्लोराइड हा लिनियर पॉलिमर आहे आणि ब्रांच कोण आहे तुमचा, PAN पॉली ॲक्रिलो नायट्राइड. हे फक्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. गॉट इट. ब्रांच चेन मध्ये आणि लिनियर मध्ये काय डिफरन्स आहे लक्षात आलं. आता लास्ट पोर्शन आहे तुमचा 3D किंवा क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. हा पोर्शन रफ करू. ओके, आता 3D किंवा क्रॉस लिंकिंग पॉलिमर काय बघा. 3D तुमची लिनियर चेन इथे पण असणार आहे, त्याच्या खाली मी दुसरी लिनियर चेन काढते. आता ह्या दोन लिनियर चेन्स मध्ये काय झालं, एक क्रॉस लिंक. क्रॉस लिंक काय झाला, बॉन्ड तयार झाला. आणि हा बॉन्ड कोण असतो, जनरली कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. एक्झाम्पल, हा बॉन्ड काय असू शकतो, डायसल्फाइड बॉन्ड, SS म्हणजे दोन सल्फर म्हणून काय आलं, डायसल्फाइड बॉन्ड. सो क्रॉसलिंक पॉलिमर्स काय आहे, लिहून घ्या इथं. तुम्ही असं म्हणू शकताय की क्रॉसलिंक पॉलिमर्स आर द पार्ट ऑफ लिनियर पॉलिमर. ते लिनियर पॉलिमरच असतात, पण लिनियर पॉलिमर, दोन लिनियर पॉलिमर्स मध्ये काय झालं, एक क्रॉस लिंक किंवा एक काय आली, कोव्हॅलेंट बॉन्ड आला. आणि त्या बॉन्डमुळे हा कुठल्या कॅटेगरीमध्ये गेला, क्रॉस लिंक पॉलिमर्स मध्ये गेला. याचा एक्झाम्पल लिहून घ्या.
वल्कनाइज्ड रबर. वल्कनाइज्ड रबर मध्ये डायसल्फाइड बॉन्ड असतो. ही एक लिनियर चेन आहे रबरची, ही एक लिनियर चेन आहे रबरची. यामध्ये काय होते, डायसल्फाइड बॉन्ड होतो आणि हा रबर तुमचा नॅचरल रबर आहे. इकडे नॅचरल रबर तुमचा मोनोमर असतो आणि त्यामध्ये डायसल्फाइड बॉन्ड आल्यामुळे हा काय झाला तुमचा वल्कनाइज्ड रबर. वल्कनाइज्ड रबर आणि हा वल्कनाइज्ड रबर तुमचा क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे ड्यू टू दिस डायसल्फाइड बॉन्ड. आणखीन याचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल नंबर 2 बेकलाइट. बेकलाइट एक एक्झाम्पल आहे आणि आपल्याला याचं स्ट्रक्चर, याचं पॉलिमरायझेशनची प्रोसेस डिटेलमध्ये शिकायचीच आहे. तुम्हाला आय होप तिन्ही सुद्धा स्ट्रक्चर बेसिसवरती क्लासिफिकेशन कळालं असेल. परत बघा, लिनियर, बायफंक्शनल मोनोमर किंवा अल्कीन असतो याचा मोनोमर. स्ट्रेट चेन नुसती ऍड होत राहते, लॉंग चेन बनते. ब्रांच मध्ये काय होतं, लिनियर चेनला ब्रांचिंग येतं. तुमचा जो मोनोमर असतो तो कसा असतो, त्याच्यामध्ये 3 फंक्शनल ग्रुप असू शकतात किंवा आधीच तुमच्या चेनला काय असू शकते, ब्रांचिंग असू शकते. 3 फंक्शनल ग्रुप असू शकतात किंवा तुमच्या चेनमध्ये, मोनोमरच्या चेनमध्ये काय असू शकतं, आधी ब्रांचिंग असू शकतं. हे कसे ट्राय फंक्शनल आहेत. 3D क्रॉसलिंक मध्ये काय बघितलं, लिनियर चेन मध्ये जेव्हा काय येते, कोव्हॅलेंट बॉन्डिंग येतं तेव्हा काय म्हणायचं त्यांना, क्रॉसलिंक. आणि हे कसे असणार आहेत, पॉलीफंक्शनल. यांचे मोनोमर कसे असतात, खाली लिहू आपण. मोनोमर्स आर क्रॉसलिंक्ड and मोनोमर्स आर पॉलीफंक्शनल. ह्याच्यामध्ये कसं असतं, मेनी फंक्शनल ग्रुप्स. कारण इथं किती ब्रांचिंग होईल मध्ये सांगता येत नाही आणि जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आणि तुमचा तेवढंच काय होणार आहे, पॉलिमर टफ किंवा स्ट्रॉंग बनणार आहे. सो इथं आपण आज 2 क्लासिफिकेशनचे टाईप शिकलो. क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ सोर्स, ऑन स्ट्रक्चर. उद्या आपल्याला काय बघायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. त्यात 2 टाईप येतील, 3 टाईप येतील, ॲडिशन, कंडेन्सेशन आणि रिंग ओपनिंग. आणि अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे हे, कारण प्रोसेस कशी असते पॉलिमरायझेशनची ती आपण खरी त्यामध्ये शिकणार आहे. सो कंटिन्यू करा तुमचे हे पॉलिमरचं जे लेक्चर आहे. नोट्स बनवून ठेवा. ह्या चॅप्टरच्या एंडमध्ये तुम्ही स्वतःच्या नोट्स तुमच्या तयार असतील, हे तुम्हाला माझं प्रॉमिस आहे.